ह्यापेक्षा समर्पक काही मला सापडलंच नाही अजून. किती त्या म्हणजे अक्षरशः लोलकासारख्या त्याला छटा आहेत त्या जाळभाज या एका शब्दाला. तर ते जाळभात जिणं, मूक आक्रोश, आकांतग्रस्त वणवण, फरफट आणि मानवी जीवनाचं शांत तत्त्वज्ञान या सगळ्या पैलूंचं दासू वैद्य यांनी सक्षम संवेदनेनी उभं केलेलं शोकात्मचित्र मला तथापि या संग्रहात वाचायला मिळालं. तर असं म्हणता येईल की वैफल्याचं सुजाण भान असलेली आणि विषण्ण असली तरी सुबोध ओघ असलेली तुमच्या आमच्या भाषेतली दासू वैद्य यांची कविता सगळ्या प्रतीच्या रसिकांशी निखळ संवाद साधू शकते आणि मग सामोऱ्या येतात कवितेवरच्या कविता. तर आता हा जो व्यापक पट आहे तो मी तुमच्या पुढे यथाशक्ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विस्लावा चिंबोर्स्का नी लिहिलेलं आहे, राईट इन ऑर्डिनरी रिंक, राईट इन ऑन ऑर्डिनरी पेपर. तर ह्या जातकुळीतला कवी आपल्याला इथे भेटलेला आहे. आणि त्यांच्या काही काही आता म्हणजे आहे खोडरबर कवितेत बेभान पेन्सिल आहे, शुभ्र दिवसावरचा पहिला शब्द आहे आणि मग बेपत्ता कविता पण आहे. आणि सगळ्यात मला भिडला तो कॅनव्हसच्या काठावरून गूढ डोहात उडी घेणारा कवी. म्हणजे प्रभाकर बर्वेंचा कोरा कॅनव्हस इथे आठवल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. तुम्ही जर वाचलंच असेल त्यांनी म्हणजे पूर्ण दर्शनात आणि दृश्य दर्शन या सगळ्या शब्दांशी खेळणारा आणि त्याच्या अभिव्यक्तीशी खेळणारा प्रभाकर बर्वे हा कवी आणि चित्रकार पण आहे. तो मला इथे सापडला. आणि ओळीतून स्फोटकं पेरली जात असतानाची गर्भार कविता पण तुम्हाला इथे भेटते. आणि दुडू धावत येणारी गोजीरवाणी कविता. म्हणजे सकारात्मकता नाकारलेली नाही आहे कवीनी, त्याला ती यायलाच हवी आहे. पण तरीसुद्धा उपरोध आणि तुम्हाला एक प्रामाणिक बनायला शिकवणार, कारण आपली सामाजिक जबाबदारी आहे ना, आपण जगतो या समाजात. त्यामुळे कविता वाचून आहा म्हणून आपली जबाबदारी संपत नाही आहे. त्या कवितेत मी कसा शिरतो आहे किंवा एक कविता एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते तशी आपल्याला जर सापडली तर जास्त यांचं सार्थक होईल अशा कवितांचं. आणि आता शेवटाकडे येताना 2-3 त्यांचे खास शब्द. ढाळजात ठेवलेली सायकल न वापरलेल्या भाषेसारखी गंजत जाते, किंवा जीवघेणी तहान लागेल तेव्हा कवितेत असेल निळा सावळा झरा. म्हणूनच आपण कवितेकडे वळतो ना शेवटी. आणि ते सांगितलंच त्यांनी, पण हे पण सगळ्यांनाच आवडलं आहे. अवेळी आलेल्या भुकेल्यासाठी कोरभर कविता झाकून ठेवलेली असावी घरोघर. त्यातला अवेळी हा शब्द पण खूप महत्त्वाचा आहे, कारण कविता शोधत आपण अशा अवेळीत जातो, अवकाळीत जातो. म्हणजे सुहृद जे असतात कवितेचे ते. तर ओके. अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागणाऱ्या काव्य परंपरेची पाईक अशी कविता, असं मी सुरुवातीला सांगितलं होतं. पण अखेर एका आशावादी वळणावर जाऊन शीर्षकाला न्याय देतात. असं सगळं असलं तरीही तथापि देत दगा डोईवरचं आभाळ तरीही गवत उगवून येतच ना, ही सकारात्मकता दिसते. किंवा स्वगत ही कविता. मी माती पुन्हा पुन्हा उगवणारी, मी छाती पुन्हा पुन्हा पान्हावणारी, हे मातृका सूत्र आहे. आणि हे जपत आणि जपत राहणारी ही कविता आहे. तर समारोपादाखल म्हणता येईल की दासूच्या लेखनावर एक वळणदार स्वाक्षरी आहे. दासूची खास बाज आहे, खास सांस्कृतिक संदर्भ आहेत, जातिवंत जिव्हाळा जपत उपरोध आहे, टीकेची धार जिवंत ठेवलेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे निष्ठुरपणे आपल्यासमोर एक आरसा धरणारं हे लेखन आहे. या लेखनाचा अस्तित्व हेतू शब्दांचे सोहळे साजरा करणं हा नाहीच आहे. तेव्हा ते विसरून जा. कसलाही अट्टहास नाही, अभिनिवेश, अवडंबर नाही. हा साधासुद्धा मी सुरू होतो आणि मग तो आपल्या बरोबरीने व्यापक होत जातो आणि आपल्यालाही ती शक्ती प्रदान करतो निदान विचारात व्यापक होत जाण्याची. कुछ नाही होता यार, नाही यार ऐसे ही चलेगा, ह्यावर आपण प्रश्नचिन्ह उमटवू शकतो. एवढी शक्ती या कविता आपल्याला देऊ शकतात विचार करायला लावून. म्हणजे घडामोडींच्या लाटा सपासप अंगावर येतात, घनघोर प्रश्नांचा अंतहीन कोलाहल माजायला लागतो. हे सगळं आपल्या मनात होत असतं वाचक म्हणून. तो शांत आहे, त्यांनी कविता अगदी साध्या सोप्या शब्दात मांडून दिलेली आहे. तुम्ही कसे त्याच्यावर प्रतिसाद देताय हे महत्त्वाचं. तर आजच्या मराठी कवितेच्या नकाशात तथापिची जागा ही संवेदनशील सामाजिक कवितेची आहे. ती प्रचार करत नाही, पलायन करत नाही, समजून घेते, प्रश्न विचारते आणि वाचकाला स्वतःकडे पाहायला लावते. तर रायना मारिया रिल्के हा कवी म्हणतो की मी माझ्या कवितेला
ज्या निस्तब्धतेत ठेवू पाहतो त्यात त्यांच्यापैकी काही मोजक्याच उभ्या राहू शकतील, काही स्वतःची पुनर्रचना करतील. बऱ्याच कवितांचा एखादा तुकडाच शिल्लक राहील आणि तो एखाद्या दिवशी एका नव्याच ओळीशी जोडून घेण्याची वाट पाहत राहील. तत्पूर्वी तूर्तास तथापि तस्मात कविता. आतल्या अंधारातून बाहेर पडा, स्वतःला निरखा, आपल्याच कंदिलाची काच साफ करून पाहण्याची वेळ आता आली आहे, असं दासू वैद्य मेळामध्ये सांगून गेलेले आहेत. धन्यवाद मॅडम. स्त्रीचं अधिक दुःख, सांस्कृतिक पेचाचं दर्शन सरांच्या कवितेतून होतं आहे आणि अंधारातून उजेडाकडे जाण्याची तीव्रता सरांच्या कवित्यामध्ये आहे असंही मॅडमनं सांगितलं आहे. चिंतनशील कविता असून तर यानंतर राजाभाऊ भैमुले सर यांना विनंती करतो की त्यांनी भाष्य करावं.